बायाचं भांडणाचं सांगते मी. एक बाई होती, तिला अक्षर टाकलं होता सटवीनं की रोज कुणाला तरी भांडल्याशिवाय, लेकराला तरी, शाण्याला तरी, गड्याला तरी, बाईला तरी रोज भांडल्याशिवाय तिला जेवायचा अधिकारच नव्हता. तिला अक्षरच टाकला होता तसला. आधीच म्हणतात बघा, बाई डिलिव्हरी झाली की 5व्या दिवशी कशी सटवी अक्षर टाकून जाते ती कळत नाही. म्हणून म्हणतात जेवढं नशिबात आहे तेवढं होतच असते. बरोबर आहे. मग म्हणलं सटवीचा लिखाण कधी नाही चुका, बरम्याचा लिखा आणि कधी नाही चुका, कधीच चुकणार नाही. ते अक्षर टाकला बरोबर होणार ती तसली घटना. मग तिला रोज सांगायचं, नवऱ्यानं म्हणायचं, घरात सगळ्या माणसांनी म्हणजे भांडं जाणू कुणाला बी मग छोट्या गोष्टीला तो भांडत बसते. छोट्या गोष्टीला एक जणला लय असते, नादाला पाहता ना औरंगाबाद लय भांडायची, लय चौकशी करायची येड असते. मग काय झालं, रोज भांडायचे रोज एके दिवशीला कुणी बोललं नाही. आता बाई म्हणली मला आज कुणीसुद्धा बोललं नाही म्हणली. लेकरूसुद्धा मला कुणी बोललं नाही म्हणली आज, का कुत्रासुद्धा वाटेवर बसलं नाही म्हणली आज. मग आता थांबा म्हणले, आता कसं भांडण काढते मी अजून बघा म्हणले. आता ते काय केली, आपलं एक मोरवे एवढं घेतली, 2 मोरवे घेतले, डोक्यावर ठेवले एकावर एक आणि चालली रस्त्यानं चालल्यावर रिकामे हात सोडले की चालली तर ती दही वरचं गाडगं पडलं खाली. चलताना खाली पडलं तर एक वाटेचा वाटसरी चालला होता. उन्हाळा दिवस वाटेचा वाटसरी चालला तर त्यानं काय सांगितलं, त्यानं म्हणलं अरे 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 असं सांडलं. कुणी म्हणलंच ना अरे 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 कसं सांडलं, अगं बाय 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 कसं सांडलं एवढं, असं तरी म्हणतं ना माणूस. तर सांडलं. अरे बापरे म्हणला, मावशी दही सांडलं की हो, एवढं मोठं कसं सांडलं, तुझ्या डोक्यावर पडलं म्हणला खाली. मी बघितलं की म्हणलं. अरे म्हणली तुला काय करायचं रे म्हणली, माझ्या दह्या म्हणून तुला सांडू दे म्हणली. माझं सांडलं तुझं सांडलं का झालं. त्याला जर भांडा जर लागली का नाही तर किती बी त्यानं बी धरलं ना की कापलं, अडकत होता जवळ कापलंच त्यानं ना गेला नाही. आता हिला संध्याकाळी ती रडती, आता काय जगाला तोंड टाकू, बसली रडत तिथं. एका झाडाखाली नाकाला पदर लावले, रक्त गळायला लागले. झालं आता एका दिवशी म्हणला, गेली संध्याकाळी 7-8 वाजायला. घरात नवरा आपलं खाऊन पिऊन स्वयंपाक करून मला हिच्या माईचं भोक आणलं. मला कुठं का जायना मुर्रा का ना म्हणला, तिकडं कुणाचं भांडण आणते की म्हणला, आज हिला कोणी भांडलं नाही म्हणला. झालं आलं की तिला घरातलं कामाचं येड नव्हतं, संसाराचं येड नव्हतं, ही निर्मळ शिरमळ करावं म्हणून येड नव्हतं. तिला आपण सोचे कपड्याला आता घडी घालावा ठेवावं सोचे असं येड नव्हतं. तिला ही उगी निगी काही करावी, जपून टपून खावं असलं काहीच येड नव्हतं तिला. नुसतं ती म्हणायची फलानी कसली बिस्तानी असली, तिच्याकडं डाग एवढा, तिच्याकडं साडी असली, तिच्याकडं बंगला तसला, तिच्याकडं शेत एवढं, ही नसता कुठाना करायची सवयी तिला. मग आता म्हणले, आले नवऱ्याला म्हणले, का अहो उघडा दरवाजाला थापतेले, उघडा दार, माझ्या नाकाला लागली धार म्हणली. उघडा दार, माझ्या नाकाला लागली या धार. नवरा काय बोल बिना दार उघडं बिना. अहो तुमच्या पाया पडते हो, उघडा दार, माझ्या नाकाला लय लागली की व धार. त्या बाबानं माझं नाक कापलं म्हणली, नाक कापलं ते म्हणून त्यानं उघडला दारण घेतली मध्ये. मला जायचं का कधी भांडाय कोणाला तो आता, हां तो सारखे लोक गप्पी बसला तर तू बळ भांडतेस म्हणला लोकाली जाऊन शिन. हां तसं एक बायाला आणि एक गड्याला पण लय उटारेटा असतोय बघा. विनाकारण ते फलाण्याचं असलं हो, त्याच्याकडं तसलं आहे, त्याच्याकडं तेवढं आहे, त्याच्याकडे एवढं आहे, या बाईकडे एवढं आहे, त्या बाईकडे तेवढं आहे. ह्याला संसाराची येड नसतं, ह्याला प्रपंचाचं येड नसतं की कुठं आणावं, काय कमी जास्त करावं. घरादाराची बरबादी झाली तर झाली, काही हरकत नाही, त्यांना तसल्याची काही देणं घेणं काळजी नसते. पण पहिले सासू-सासरे असतात त्यांनी कसं जपून रपून ठेवलेलं असतं, केलेलं असतं. पण चांगल्या महालात तर राहिले, सारवून सुरवायचे घरं होते, तेव्हा लक्ष्मी नांदत होते घरामध्ये. आता सैतान आले, सैतानासारखं सैतान, पैसा पुराण द्या आम्हाला, वाडा आम्हाला, भीक वाडा आम्हाला, दुसऱ्या तोंडाकडे बघायचं, दुसऱ्या थोबाडकडे बघावं. बायानो पहिल्या सासा बी अशा होत्या, सुना बी तशा लगून राहत होत्या. आता सासा गप बसल्या, पण सुना आली घरात की सासूला म्याऊ करून राहावं लागतंय. आता नाहीतर चालले बघ. आता लेकाला तर बायको पाहिजेलच, सासूला सून पाहिजेलच.
असं नका करू. प्रपंचात नीट खावा, नीट वागा, वाटोळंबळ करू नका. फाटला असला कपडा तर त्याला शिवा, इस्त्री करून लेवा. तुमची परिस्थिती आहे तर आता कपडा तर कुणाला कमीच नाही.